तर लाडकी बहीण योजना सुरू होऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर तुमची एक लहानशी चूक म्हणजे एक छोटीशी चूक तुमचा अर्ज लाडक्या बहिणींचा अर्ज जो आहे तो बाद करू शकतो। तर ती चूक कोणती आहे, कोणत्या महिला काय चूक केली आहे, तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण लाडक्या बहिणींसाठी हा खास व्हिडिओ मी आज बनवत आहे। कारण एक लहानशी चूक त्या लाडक्या बहिणीचा अर्ज जो आहे तो बाद करू शकतो। ती चूक कोणती आहे, कशा प्रकारे आपल्याला ती सॉल्व्ह करायची आहे, तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। तर लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी करावा लागणार अशी जी माहिती आहे आज समोर आली आहे। फसवणूक आणि लाडक्या बहिणींच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना या योजनेमधून बाद करण्यासाठी जो आहे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या निर्णयामध्ये जे लाडक्या बहिणींच्या नावावरती काही लाडके भाऊ जे लाभ घेत आहेत या योजनेचा, लाडकी बहीण योजनेचा, त्याच्याबरोबर तुमची एक लहानशी चूक जी आहे तुमचा अर्ज बाद करू शकतो। 26 लाखहून अधिक जे लाभार्थी आहेत ते अपात्र आढळल्याने आता पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना जे आहे लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी करावी लागणार आहे। हे जर करत असताना जर तुमच्याकडून चुकीची जर माहिती गेली, समजा ई-केवायसी आता करावीच लागणार, आज नाही उद्या करावीच लागणार आहे, पण ती ई-केवायसी करत असताना लक्षात घ्या, ती ई-केवायसी करत असताना समजा तुमची एक जरी छोटीशी चूक जर त्या ई-केवायसी करता वेळेस झाली तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो आणि त्याच्याबरोबर तुमचं नावही या योजनेमधून काढून टाकण्यात येईल। या ज्या चुका आहेत त्या होऊ नयेत यासाठी तुम्हाला काही गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष देणं तुम्हाला आवश्यक आहे। यासाठी तुम्हाला त्या लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती लॉग इन करायचं आहे। तिथे लॉग इन केल्यानंतर आधी ई-केवायसी हा पर्याय टाकण्यात आलेला होता, आता ई-केवायसी जो पर्याय आहे तेथून सध्यापुरता हटवण्यात आला आहे। हटवण्यात आला आहे म्हणजे असं नाही की तुम्हाला ई-केवायसी करावी लागणार नाही, पण ते ई-केवायसी तुम्हाला करावीच लागणार आहे, कारण तो पर्याय पुन्हा येणार आहे। कारण तुम्हाला लॉग इन का करायचा आहे, तो जो पर्याय आहे ई-केवायसीचा तो पुन्हा सुरू करण्यात आलेला आहे की नाही हे तुम्हाला तपासायचं आहे। जर हा पर्याय तुम्हाला त्या वेबसाईटवर दिसत असेल तर तुम्ही जे ई-केवायसी आहे ते करू शकता। कारण तुम्ही समजा त्या ई-केवायसीवर क्लिक केल्या तर ती सध्या चालत नाही, कारण कसं आहे त्याच्यावरती काम चालू आहे। ई-केवायसी प्रक्रिया आता पुढल्या महिन्यामध्ये करावी लागणार आहे, म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये किंवा सप्टेंबरच्या शेवट जे आहे ई-केवायसी लाडक्या बहिणींना करावी लागणार आहे। ज्या वेळेस ई-केवायसी सुरू होईल त्या सर्वात आधी आपल्या जे चॅनलवरती आहे व्हिडिओ येऊन जाणार आहे। जर तुम्हाला तो जो ई-केवायसीचा पर्याय तुमच्या त्या वेबसाईटवरती दिसत नसेल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही। लवकरच हा जो पर्याय आहे सरकारकडून त्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिला जाणार आहे। लाभार्थी महिलांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळावेत म्हणून ही जी लाडकी बहीण योजना आहे ती सुरू केली आहे। दर महिन्याला 1500 रुपये जे आहेत ते लाभार्थी महिलांच्या खात्यावरती जमा होतात। ज्या महिला दिलेल्या वेळेमध्ये ई-केवायसी करणार नाही त्या महिलांना या योजनेमधून पूर्णपणे बाद केलं जाणार आहे। कारण महाराष्ट्रामध्ये आधीच लाडकी बहीण योजनेमध्ये जे आहे ते घोटाळे झाले आहेत। 14,000 लाडक्या भावांनी बहिणीच्या नावाने जे पैसे आहेत लाडकी बहीण योजनेचे लाटले होते, तर 9,000हून अधिक सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे। लाडक्या बहिणीसाठी काय आहेत या योजनेमध्ये पात्रता काय आहे, अटी काय आहे ते तुम्हाला माहीतच आहे, पण परत मी तुम्हाला एकदा सांगत आहे। सर्वात आधी महिला जी आहे ती महाराष्ट्रातील रहिवासी असायला हवी, विधवा, विवाहित, घटस्फोटित ह्या तीनही महिला या योजनेमध्ये पात्र आहेत। जे वयोमर्यादा आहे ते 21 वर्षापासून ते 65 वर्षापर्यंत आहे। समजा तुमच्या कुटुंबामध्ये एका घरामध्ये समजा एखादी अविवाहित महिला पण असेल, म्हणजे मुलगी असेल, ती पण या लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करू शकते। त्याच्यानंतर तुमच्या कुटुंबाचं जे वार्षिक उत्पन्न आहे तुम्हाला तर माहीतच आहे, जे अटी की 2.5 लाखापेक्षा जास्त तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न नसावं। त्याच्यानंतर महिलेकडे बँक खाते असावं जो आधार कार्डशी लिंक असावं। त्याच्यानंतर जे आहे अट त्या महिलेच्या घरी 4 चाकी वाहन नसावे, जर असेल तर तिचा अर्ज जो आहे तो बाद करण्यात येईल। कारण भरपूर जणांचे अर्ज बाद झाले आहेत ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहेत त्यांच्याकडे। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक तुम्ही विसरून जाता की अजून एक अट आहे याच्यामध्ये की ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्या महिलांचे पण अर्ज बाद केले गेले आहेत, एवढं लक्षात ठेवा। तुमच्याकडे समजा 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल सातबाऱ्यावरती तर ते ऑनलाईन चेक करून तुमचा पण अर्ज आज नाही उद्या बाद होणार आहे, एवढं लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे तुमची एक छोटीशी चूक जी आहे तुमचा जो अर्ज आहे तो बाद करू शकतो। तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला
विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.